आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते ती इंदापुरातून। पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे बेपत्ता झालेत। बेपत्ता होण्यापूर्वी केमदारणे यांनी एक चिठ्ठी लिहून इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य 2 पोलिसांवर गंभीर आरोप केलेत। सूर्यकांत कोकणे यांना जीवे मारण्याची धमकी सूर्यकांत कोकणे यांनी आपल्याला दिल्याचा आरोप त्यांनी चिठ्ठीतून केलाय। चिठ्ठीमध्ये केमदारणे यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपांची वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी केली जाईल आणि त्या पद्धतीचा अहवाल कार्यालयाला पाठवला जाईल असं उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलंय। दरम्यान केमदारणे यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विष्णू केमदारणे काल पहाटेपासून बेपत्ता आहेत आणि त्यानंतर त्यांचा शोधाशोध सुरू झालेला आहे। काल ते बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तशी तक्रार देखील दाखल केलेली आहे। विष्णू केमदारणे हे इंदापूर पोलीस ठाण्याच्या शासकीय वसाहतीमध्ये राहत होते आणि आता आपल्याबरोबर त्यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे। विष्णू केमदारणे हे गायब झालेले हे कधी लक्षात आलं आणि त्यानंतर तुम्ही पुढे काय केलं? काल सकाळी माझ्या लक्षात आलं माझे मिस्टर घरामध्ये नाहीत आणि ते रोज सकाळी क्रिकेट खेळायला जातात। माझा अंदाज असा झाला की ते सकाळी गेलेत खेळायला, पण 8 वाजले त्याच्यामुळे 8 वाजल्यानंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला की 8 वाजेपर्यंत ते रोज घरामध्ये येतात। 8 नंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला तरी ते काय घरामध्ये म्हणजे त्यांचा फोन बंद लागला। मग मी परत थोडे वेळ थांबले, मग मी त्यांच्या मित्रांना बरेच जणांना फोन केला की साहेब आले होते का खेळायला, की काय त्यांचा कॉन्टॅक्ट आहे। कोणी म्हणजे मला कोणतीच माहिती मिळाली नाही। सगळ्याचं म्हणणं की नाही ते नाही भेटले आम्हाला, ते आज खेळायलाच आले नाही। मग मी परत तरी माझ्या नातेवाईकांना फोन केला गावाकडे की कुणाकडे गेलेत का काय। मग बरेच माझे सगळे हे झाल्यावर आता नाही का म्हणजे मला काही माहिती नाही, म्हणजे मला कुठलं माहिती लागना म्हणून मी इंदापूर पोलीस स्टेशनला गेले आणि तिथं मी त्यांची मिसिंग दाखल केली। तर माझ्या मोबाईलवर ते मी 8:30 वाजता माझा मोबाईल ओपन केला तेव्हा मला समजलं की माझ्या नवऱ्याने की माझ्या मोबाईलवर एक चिठ्ठी आणि रेकॉर्डिंग पाठवली। काय होतं त्या चिठ्ठीमध्ये? ती चिठ्ठी तुम्हाला सापडली का? आधी मी मोबाईलवर चिठ्ठी बघितली आणि परत नंतर ती मला बेडच्या ड्रॉवरमध्ये चिठ्ठी घरामध्ये सापडली। तर त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी सूर्यवंशी रासकर आणि कोकणे साहेबांचा उल्लेख केला। कोण आहेत हे सूर्यवंशी आणि रासकर? ते पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत, इंदापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत आणि PI कोकणे साहेब यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली, त्याच्यामुळे मी घर सोडून निघून जात आहे असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे। आणि मी ते जेव्हा रेकॉर्डिंग ऐकलं तेव्हा माझ्या बी लक्षात आलं की कोकणे साहेबांनी त्यांना धमकी दिली की त्याला गाडून टाकील, त्याची मुंडीवर येऊ द्यायचं नाही, अशा बरंच त्यांनी माझ्या नवऱ्याला धमकी दिली। अंतर्गत वाद एवढा निकोपाला का गेला काय वाटतं तुम्हाला? कारण तुम्ही पती पत्नी होतात, तुम्ही एकत्रित राहता, मग काहीतरी ते तुमच्याशी बोलले असतील ना या संदर्भात? काही तुमची चर्चा झाली असेल की पाठीमागे? नाही ना, ते मग गेल्या 27 तारखेपासून गावाकडे आले गंधरला। का आले तर सुट्टीवर, मी पण इथं नव्हते, मी सुट्टीला गावाकडे गेले होते। सुट्टीवरून आता आम्ही शनिवारी आलो इथं। शनिवारी आल्यापासून मी ते काय बोलले नाही। मी एकदा फक्त पेमेंट विचारलंय की तुमचं पेमेंट कसं काय झालं नाही, तुम्ही सुट्टीवर आहे म्हणताय, पेमेंट कसं काय झालं नाही। तर त्यांचं म्हणणं की नाही तू मला काय बोलू नको, मला वैयक्तिक लय त्रास आहे। तरी मी बऱ्याच वेळा त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की काय त्रास आहे, काय त्रास आहे, तर त्यांनी मला काही सांगितलं नाही। माझ्या या कृत्याला पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे जबाबदार आहेत, कारण त्यांच्या मानसिक त्रासामुळं आणि मला देण्यात आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळं मी घर सोडून जातोय असा स्पष्ट उल्लेख जे आहे तो त्यांनी त्यांच्या या लेखी चिठ्ठीमध्ये केलेला आहे आणि त्यामुळेच पुणे ग्रामीण पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे। देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर।